विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग 7वा सराव संच 14 यावरील उदाहरणे आज आपण पाहणार आहोत। तर यामध्ये पहिला उदाहरण आहे योग्य पर्याय निवडा। यातील पहिल्या नंबरचं गणित 120 व 150 यांचा मसावी रिकामी जागा आहे। याकरता पर्याय दिलेले आहेत 30, 45, 20 आणि 120। तर 120 आणि 150 यांचा मसावी पाहताना जसं पहिला पर्याय 30 आहे, 30 ने 120 ला पण भाग जाते आणि 150 ला पण भाग जाते, त्यामुळे 30 हा यांचा मसावी होऊ शकते। परत आपण दुसरी संख्या पाहू 45। तर 45 ने 120 ला भाग जात नाही आणि 150 ला पण भाग जात नाही, त्यामुळे ही संख्या येणार नाही। 20 ने 120 ला भाग जाते पण 150 ला पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे 20 सुद्धा त्याचा मसावी होणार नाही। 120 ने 150 ला भाग जात नाही, त्यामुळे ही सुद्धा येणार नाही। तर आपल्याला 120 व 150 यांचा मसावी 30, यांचा मसावी किती मिळते आपल्याला 30। यानंतर दुसऱ्या नंबरचं उदाहरण आहे खालीलपैकी रिकामी जागा या संख्यांचा मसावी 1 नाही। तर कोणत्या संख्यांचा मसावी 1 नाही ते पाहून आपण 13 आणि 17 या दोन्ही मूळ संख्या आहे, त्यामुळे यांचा मसावी 1 राहील। 29 आणि 20, 29 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे याचा सुद्धा मसावी 1 राहील। 40 आणि 20 यांचा मसावी 20 येईल, म्हणजे 1 राहणार नाही। 14 आणि 15 यांचा मसावी 1, म्हणजे इथे 1 मसावी नसणारा पर्याय आहे नंबर 3, 40 आणि 20। इथे खालीलपैकी 40 व 20, 40, 20 या संख्यांचा मसावी 1 नाही। 40 व 20 यांचा मसावी 1 नाही। यानंतर दुसरा नंबर आहे मसावी व लसावी काढा। तर मसावी आणि लसावी काढण्यासाठी आपल्याला सामायिक आणि असामायिक अवयव काढावे लागेल। सामायिक आणि असामायिक अवयव काढावे लागेल। मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार आणि लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार। तर बघा, पहिले याचे अवयव पाडावे लागेल। जसं पहिली संख्या आहे 14, 14 चे अवयव पाडताना 14 ला कशाने भाग जाते 2 ने, तर 2 गुणिले 7 म्हणजे 14। 2 आणि 7 दोन्ही मूळ अवयव आहे, त्यामुळे हे झाले 14 चे अवयव। त्यानंतर मग 28 चे अवयव पाडायचे। 28 ला 2 ने भाग जाते, 2 गुणिले 14 बरोबर। परत 14 चे अवयव पडते, 2 ला तसंच ठेवायचं, गुणिले 14 म्हणजे 2 गुणिले 7, 2 गुणिले 7 हे झाले 28 चे अवयव। तर यामध्ये मग सामायिक अवयव शोधायचे। सामायिक अवयव, तर सामायिक अवयव मध्ये बघा आपल्याला काय मिळते। इथे 2 आहे, 28 च्या अवयव मध्ये सुद्धा 2 आहे, त्यामुळे 2 झाले सामायिक। त्यानंतर इथे 7 आहे, इथे सुद्धा 7 आहे, ते झाले सामायिक 2 आणि 7। यानंतर मग आता घ्यायचं असामायिक अवयव। असामायिक अवयव जे सामायिक नाही ते असामायिक अवयव असतात। आता याच्यामध्ये असामायिक अवयव शोधू आपण। 14 च्या मध्ये 2 आणि 7 दोन्ही सामायिक झालेले आहेत। 28 मध्ये 2 आणि 7 सामायिक झाले, आता 2 उरले आहेत, हे झाले असामायिक। यानंतर काढायचा मसावी। मसावी म्हणजे असते सामायिक अवयवांचा गुणाकार। तर सामायिक अवयव आहेत 2 आणि 7 यांचा गुणाकार करायचं, म्हणजे 7 दुनी 14। त्यानंतर लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार। तर सामायिक अवयव 2 आणि 7 आणि असामायिक अवयव आहे 2, म्हणजे इथे मिळते आपल्याला 2 7 14, 14 दुनी 28, लसावी इथे 28 मिळेल। यानंतर दुसऱ्या नंबरचा गणित आहे 29 आणि 20, यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे। तर पहिले आपण 29 चे अवयव पाडू। तर 29 चे अवयव पाडताना 1 गुणिले 29, कारण की 29 ही मूळ संख्या आहे,
त्यानंतर आता 20चे अवयव पाडायचे. 20 बरोबर 2 गुणिला 10 बरोबर 2ला तसंच ठेवायचं. परत 10चे अवयव पडते. 2 गुणिला 5 हे झाले 20चे अवयव आणि झाले 29चे अवयव. यामध्ये घ्यायचा आता सामायिक अवयव. सामायिक अवयवमध्ये आपल्याला इथे काहीच सामायिक मिळत नाही. जर काहीच सामायिक मिळत नसेल तर 1 घ्यायचं. यानंतर मग असामायिक अवयव. असामायिक अवयव तर असामायिक अवयवमध्ये बघा इथे 29. 1 लिहायचं काम नाही. 1 नाही लिहिले तरी चालते. त्यानंतर 2 2 5 2 2 5. यानंतर घ्यायचा याचा मसावी. मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. यामध्ये सामायिक एकच असल्यामुळे 1 हा त्याचा मसावी झाला. त्यानंतर मग लसावी. लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयव 1, असामायिक अवयव 29 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 5 म्हणजे 1 गुणिला 29 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 5. तिथे बघा 29 1 29 29 दुनी 58 आणि इकडे 2 गुणिला 5 5 दुनी 10 58 गुणिला 10 म्हणजे 580. हा होईल यांचा लसावी. यानंतर मग प्रॉब्लेम नंबर 3. तिसऱ्या नंबरचा गणित आहे 17, 102 आणि 170 यांचा मसावी आणि लसावी काढायचा. तिथे पहिले 17चे अवयव पाडायचे. 17 बरोबर 1 गुणिला 17. 17 ही मूळ संख्या आहे त्यामुळे त्याला कशाने भाग जाणार नाही. नंतर 102 याला 3 ने भाग जाते. 3 ने भागाचा याला तर 3 त्रिक 9. 10 तून 9 गेले 1 राहते. 1 वर 2 12 होईल. 3 चौक 12. त्यानंतर बरोबर 3 गुणिला आता याला 2 ने भाग जाते तर 2 ने भाग द्या. 2 गुणिला 17 17 गुणिले 34. नंतर मग 170चे अवयव पाडा. 170ला 2 ने भाग जाते. 2 गुणिला मिळून इथे 2 8 16. 17तून 16 गेले 1 राहिले. मग 1 वर 0 10 2 5 10. नंतर 2 गुणिला आता याला 5 3 ने भाग जाते. 3 ने भाग जाणार नाही 5 ने भाग द्यायला. 5 गुणिला 17 म्हणजे 2 गुणिला 5 गुणिला 17. त्यानंतर मग यांच्यामध्ये सामायिक अवयव घ्या. सामायिक अवयव सामायिक अवयव आता तिघांमध्ये सुद्धा सामायिक असलं पाहिजे. बघा इथे 17 आहे, इथे 17 आणि इथे 17 त्यामुळे सामायिक होईल 17. सामायिक 17. त्यानंतर मग असामायिक अवयव. असामायिक अवयव आता इथे 1 आहे लिहायची आवश्यकता नाही 1ला. त्यानंतर 3 इकडे आहे का नाही आहे 3 लिहायचे 3 झाले. त्यानंतर मग 2 इथे पण 2 आहे एकच वेळा 2 लिहायचं. त्यानंतर 5 हे झाले असामायिक अवयव. आता लिहायचं मसावी. तर मसावी म्हणजे असते सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयव 17 एकच आहे त्यामुळे तोच त्याचा मसावी होईल. त्यानंतर लसावी. लसावी म्हणजे सामायिक व असामायिक अवयवांचा गुणाकार. तर सामायिक अवयव 17 आणि असामायिक अवयव 3 2 आणि 5. तर 17 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 5 म्हणजे इथं आपल्याला बघा 17 त्रिक 51 आणि 2 गुणिला 5 म्हणजे 10. 51 गुणिला 10 म्हणजे 510. अशा पद्धतीने इथे मसावी मिळेल 17 आणि लसावी मिळेल 510. यानंतर प्रॉब्लेम नंबर 4 चौथ्या नंबरचा प्रॉब्लेम पाहू आपण. 23 आणि 69 आहे. तर पहिले 23चे अवयव पाडायचे. तर 23ला कशानेच भाग जात नाही मूळ संख्या आहे. तर 1 गुणिला 23
असं लिहायचं. त्यानंतर 69, 6 9 15 म्हणजे याला 3 ने भाग जाते, 3 ने भाग द्या, 3 गुणिला 23 येईल. हे झाले 23चे अवयव आणि झाले 69चे अवयव. आता यांच्यामध्ये सामायिक अवयव घ्या. सामायिक अवयव आणि त्यानंतर मग असामायिक अवयव. असामायिक अवयव. आता बघा सामायिकमध्ये 23, इथे पण आहे 23, त्यामुळे 23 होईल सामायिक. असामायिक अवयवमध्ये 1 आणि 3, 1 लिहायची आवश्यकता नसते, सरळ सरळ 3च लिहू आपण. ठीक आहे, म्हणजे सामायिक अवयव 23 आणि असामायिक अवयव 3. त्यानंतर मग घ्यायचं मसावी. तर मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयव 23 एकच संख्या असल्यामुळे 30 त्याचा मसावी होईल. त्यानंतर लसावी. लसावी म्हणजे सामायिक व असामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयव 23 आणि असामायिक अवयव आहे 3, त्यांचा गुणाकार घ्यायचा. यांचा गुणाकार येईल 3 त्रिक 9, 3 दुनी 6 म्हणजे 69. तर अशा पद्धतीने मसावी 23 आणि लसावी होईल 69. यानंतर तिसऱ्या नंबरचं उदाहरण आहे ते आता लसावी काढा. आता यामध्ये फक्त लसावी काढायचं आहे. 36 आणि 42 दिलेले आहे. तर पहिले 36चे अवयव पाडायचे, त्यानंतर मग 42चे. तर 36चे अवयव पाडताना 36ला कशाने भाग जाते? 2 ने. 2 गुणिला 18. त्यानंतर 2ला तसंच ठेवायचं. 18ला परत भाग जाते 2 ने. 2 गुणिला 9. त्यानंतर 2 गुणिला 2, 2 वेळा आहे, त्याला तसंच ठेवायचं पहिले. आणि नंतर मग या 9चे अवयव पाडायचं. 9ला भाग जाते 3 ने. 3 त्रिक 9, 3 गुणिला 3. या पद्धतीने हे झाले 36चे मूळ अवयव. जसे आपण 36चे अवयव पाडले तसेच 42चे अवयव पाडायचे. 42 बरोबर 42ला 2 ने भाग द्या, 2 गुणिला 21 येईल. त्यानंतर 2ला तसंच ठेवायचं. 21चे अवयव 3 7 21. हे झाले यांचे मूळ अवयव. परत यांचे अवयव पडत नाही. आता यामध्ये सामायिक अवयव शोधायचं. सामायिक अवयव आणि लसावी काढताना असामायिक अवयव सुद्धा घ्यावे लागते, त्यामुळे असामायिक अवयव. सामायिक अवयव आणि असामायिक अवयव. तर सामायिक अवयवमध्ये बघा 2 2, तर 2 होईल सामायिक. त्यानंतर इथे दुसरे 2 आहे पण इथे नाही आहे. 3 3, इथला एक 3 आणि हा एक 3, तो सुद्धा सामायिक होईल. नंतर इथे 3 आहे पण इथे नाही, त्यामुळे हा 3 सामायिक होणार नाही. त्यानंतर मग असामायिक बघा, इथे आता 2 आणि 3 राहिले. 2 3 आणि इथे राहिले 7. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लसावी. लसावी म्हणजे सामायिक व असामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयव 2 आणि 3 यांचा गुणाकार. 2 गुणिला 3 गुणिला असामायिक अवयव 2 गुणिला 3 गुणिला 7. म्हणजे इथं आपल्याला मिळेल 2 त्रिक 6, 6 दुनी 12. बेत्रिक 6, 6 दुनी 12 आणि 3 7 21. म्हणजे आता 12 गुणिला 21 करायचं. ते बघा 12 1 12, 12 0 2, हातचाला 1, 12 दुनी 24, 24 ने 1 25 म्हणजे 252. तर लसावी किती मिळते आपल्याला? 252 लसावी मिळेल. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा प्रॉब्लेम आहे 15 25 आणि 30 यांचा लसावी काढायचा आहे. तर तिघांचे पहिले आपल्याला अवयव पाडावे लागेल. तर पहिली संख्या 15. 15चे अवयव 15ला 3 ने भाग जाते. 3 गुणिला 5, 3 5 15. नंतर 25 याला 5 ने भाग जाते. 5 5 25. हे 15चे अवयव, हे 25चे अवयव आणि आता 30चे अवयव पाडायचे. 30 बरोबर 2 गुणिला 15
बरोबर 2 गुणिला 3 गुणिला 5, 3 भाग जाते, 3 5 15. त्यानंतर मग सामायिक अवयव तिघांमध्ये सुद्धा सारखे असले पाहिजे. सामायिक अवयव आणि असामायिक अवयव. असामायिक अवयव बरोबर. आता यामध्ये बघा 3 15च्या अवयवमध्ये आहे पण 25 मध्ये नाही, त्यामुळे 3 सामायिक येणार नाही. 5 25 15 मध्ये आहे, 25 मध्ये पण आहे आणि 30 मध्ये सुद्धा आहे, म्हणजे 5 झाले सामायिक. त्याच्यानंतर मग आता असामायिक अवयव बघा. येथे 3 आहे, 25 मध्ये नाही पण 30 मध्ये आहे, त्यामुळे 30 मधले आणि हे मिळून एक वेळा 3 लिहायचे. इथले 25 मधले 15 मधले अवयव संपले, 3 आणि 5 झाले आहेत. त्यानंतर आता 25 मधले एक 5 बाकी आहे, हे 5 लिहायचे. आणि 30 मध्ये 2 बाकी राहिलेत, हे 2 असामायिक होईल. म्हणजे झाले सामायिक अवयव आणि असामायिक अवयव. नंतर आपल्याला घ्यायचा आहे याचा लसावी. आता लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. तर सामायिक अवयव किती 5 आणि असामायिक अवयव 3 गुणिला 5 गुणिला 2. आता येथे 3 5 15 गुणिला 5 दुनी 10, 15 गुणिला 10 म्हणजे 15 10 150. इथे आपल्याला लसावी मिळेल 150.